नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या पानगळ या कथासंग्रहातली कथा दत्तक पुत्र. मोटरसायकलवरनं मालक ब्राह्मणआळीच्या तोंडाशी आले तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. वाड्याच्या बाहेर गाडी लावत असतानाच अजयच्या ओरडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. पाठोपाठ भांड्यांची आदळआपट सुरू असल्याचे आवाज ऐकू यायला लागले. दारातच पद्मा उभी होती. मालकांना बघताच ती म्हणाली, अर्धा तास झाला, नुसता गोंधळ सुरू आहे, ऐकायला तयारच नाहीत. मालक काहीच बोलले नाहीत. शांतपणे जिन्याच्या पायऱ्या चढून वर गेले. मला सांगतोय करिअर कसं करायचं, हां, फार हुशारी दाखवू नको, मी सुद्धा असा तसा नाही आहे, हां, अरे जा, मोठा आलाय तत्त्वज्ञान शिकवणारा. घरात अजय मोठ्या आवाजात असंच काहीतरी बरळत होता. अजय अजय बेटा, दार उघड. मालक दाराची कडी वाजवत त्याला विनवणी करत होते. नाही उघडणार. काय करणार आहात? असं करू नकोस बाळा, आपल्याला बाळा बेळा म्हणायचं नाही. तू दार उघडणार आहेस का नाही? नाही उघडलं तर काय करणार आहात? पोलिसात देणार आहात? पोलिसात नाही रे देणार. मला तू घरात येऊ देणार आहेस का नाही? नाही. जा, काय करायचंय ते करा, जा. असा संवाद बराच वेळ सुरू होता. अजय काही दाद देत नव्हता. हताशपणे मालक गॅलरीच्या कठड्यावर हात ठेवून उभे होते. पद्माला राहवलं नाही. असे का उभारलात? पद्मा म्हणाली. मालकांचं लक्ष नव्हतं. त्यांची नजर शून्यात होती. मालक, मी तुमच्याशी बोलतीये. ती मोठ्या आवाजात ओरडली तसे मालक भानावर आले. असे उभे का? खाली या, मी चहा करते. असं आता चालतच राहणार आहे, तुम्ही नका त्रास करून घेऊ. मालकांनी फक्त मान हलवली. मंदपणे एक एक पाऊल टाकत ते पद्माच्या घरी आले. मालक, नका त्रास करून घेऊ, याला दवाखान्यात भरती करून टाका, मानसोपचार तज्ज्ञांच्या. गॅसच्या कट्ट्याजवळ उभं राहून पद्मा बोलत होती. मलाही तेच वाटतंय. मी डॉक्टर वाटवेंना कितीतरी वेळा विनंती केली, ते ऐकायला तयार नाहीत. पण का? हा त्रास या वयात तुम्ही किती दिवस सहन करणार आहात? आपले भोग संपेपर्यंत. इतकं नका निराश हो. डॉक्टरांना सांगा याला भरती करून घ्यायला. डॉक्टर म्हणतात सिरियस काही नाही आहे. दम्याचा अटॅक येतो, खोकल्याची उबळ येते, तसा त्याला नैराश्याचा झटका येतो. नंतर जणू काही घडलंच नाही अशा थाटात वावरत असतो. डॉक्टर म्हणतात त्याच्याशी खूप बोला. नाही, ते खरं आहे, पण आता या झटक्यांचं प्रमाण खूप वाढलंय मालक. पद्मा चहा घेऊन आली तरी त्यांची नजर शून्यातच होती. किती खराब झाल्यात? काय करू सांग. ती गेली ग मरून. मला म्हाताऱ्याला हे सगळं पाहावं लागतंय. मी सुद्धा आता 75चा झालो आहे. मला आता हे नाही सहन होत आहे. ते खरं आहे मालक, मला खरंच तुमच्याकडे पाहवत नाही. दुकान, शेती यात तुम्ही स्वतःला चांगलं गुंतवून घेतलंय म्हणून बरं, नाहीतर एखादा माणूस वेडाच झाला असता. सारे भोग माझ्याच वाट्याला आहेत. ते असो, मंदा आली होती का पोळ्या करायला? आली होती, पण अजय भाऊजींचा अवतार बघून निघून गेली. भांडीवाली रखमाई परत गेली. त्या बिचाऱ्या तरी काय करणार? हा घरात एकटा असताना त्यांना या म्हणून सांगणं हे कठीणच आहे. मालक, मला वाटतंय लग्नाचं बघावं भाऊजींच्या. एखादी गरजू मुलगी भेटली तर करून टाकावं. काहीतरीच काय बोलतेस तू पद्मा? आपण भोगतोय ना तेवढं पुष्कळ आहे. गरजू मुलगी असली म्हणून काय झालं? तिला दुःखाच्या खाईत लोटायचं? मी मेल्यावरच सगळे भोग संपणार आहेत. असं का म्हणताय तुम्ही मालक? तेवढ्यात वरती दार उघडल्याचा आवाज आला.
चल मी निघतो, महाराज जागेवर आलेले दिसत आहेत. असं म्हणत मालक उठले. संध्याकाळी जेवणाचं काय करणार आहात? 4 पोळ्या देऊ का करून? हां दे. थोडा दहीभात सुद्धा करून दे. अजयला आवडतो. जिन्याच्या पायऱ्या चढून मालक वर आले. जणू काही घडलंच नाही अशा थाटात अजय शांतपणे पेपर वाचत पडला होता. घरभर तांबे, फुलपात्र, वाट्या पडलेल्या होत्या. त्यांनी अंगातला नेहरू शर्ट काढून खुंटीला अडकवला. पडलेली सगळी भांडी गोळा करून जागच्या जागी ठेवली. ते व्हरांड्यात आले तेव्हा बाहेर अंधारून आलं होतं. त्यांनी आकाशाकडे पाहिलं. आपल्या आयुष्याची संध्याकाळ अशीच निराश एकाकी अवस्थेत त्यांच्या मनात येऊन गेलं. कितीतरी वेळ अंधारलेल्या आकाशाकडे बघत ते शांतपणे उभे होते. संध्याकाळी 2 पेग घ्यायचे, जेवण करायचं आणि मग झोपायचं असा जणू नियमच झालेला होता त्यांचा मालूताई गेल्यापासून. संध्याकाळ म्हटलं की त्यांच्या अंगावर काटा यायचा. 2 पेग घेऊनही झोप यायची नाही. सारखं या कुशीवरून त्या कुशीवर. त्या शांत वातावरणात घड्याळाची टिकटिक जास्त भयानक वाटायची. घड्याळाचे काटे पुढे सरकतच नाही आहेत असं त्यांना वाटत राहायचं. कपाटाजवळच्या टेबलावर पेग बनवताना त्यांचं मालूताईंच्या फोटोकडे लक्ष गेलं. भाग्यवान आहेस तू. माझ्या अगोदर गेलीस. माझ्यानंतर तुझं काय झालं असतं? ते स्वतःशी पुटपुटत होते. पोरांसाठी जाऊ दे, पण माझ्यासाठी तरी काही दिवस तू असायला हवी होतीस. ते ग्लास घेऊन व्हरांड्यात आले तेव्हा अंधार अधिकच दाटला होता. फोनची रिंग वाजली. सिंगापूरहून फोन असणार. आमेयचाच फोन असणार. त्यांचं मन त्यांना बजावत होतं. मालक कसे आहात? सिंगापूरहून आमेय बोलत होता. मी छान आहे, पण काय? अजयचा खूप त्रास होतोय. सॉरी मालक. आपलं काय ठरलंय? अजय हा विषय सोडून आपण बोलूयात. मला समजतंय तसं तो माझं आयुष्यच कुरतडत आलाय. मला त्याच्याबद्दल एक शब्दही ऐकायचा नाहीये. मी तुमच्याशी बोलण्याकरता फोन केलाय. तुझा भाऊ आहे ना रे तो. असला तरी दत्तक आहे. जाऊ द्या ना. आपण किती वर्ष हाच विषय चघळणार आहोत? मी तुम्हाला फोन करायचा, तुम्ही त्याचाच विषय काढायचा. किती वर्ष चालणार आहे व हे? माझं काय चाललंय असं विचारणार आहात का नाही? तुझी काळजी नाहीये रे मला. तू स्वतःच्या पायावर उभा आहेस. आणि अजय हा माझा एकट्याचा नाही रे, घराचा प्रॉब्लेम आहे. आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढूया. मला अजिबात रस नाहीये. मग हा विषय मी कुणाशी बोलायचा रे? कुणाजवळ मन हलकं करायचं? कुणाजवळही करावं, पण माझ्याजवळ नको. मला या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. असं म्हणत आमेयनी फोन ठेवून दिला. हॅलो हॅलो हॅलो. ठेवला वाटतं फोन आमेयनी. हताश होऊन त्याने रिसिव्हर ठेवला. किती विस्कटलंय हे घर मालूच्या जाण्यानंतर. हा पोरगा असा, तो तिकडे असतो. त्याला या घराशी, घरातल्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही आहे. वेगवेगळ्या दिशांनी जाणाऱ्या रेषांना जोडणारा एकच बिंदू होता मालू. तोच आता प्रतलावर नाहीये. व्हरांड्यातल्या खुर्चीवर बसून पेग घेताना त्यांचं लक्ष हॉलमधल्या फ्रेमकडे गेलं. मालूताई, मालक, छोटे अजेय, अमेय त्या फ्रेममध्ये दिसत होते. त्यांचं मन 50 वर्ष मागे गेलं. पुण्यात राहून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं तरी मालकांनी शेतीच करायची असं ठरवलेलं होतं. त्याच्या जोडीला त्यांनी सराफीचं दुकान टाकलं. बापजाद्यांची इस्टेट होतीच, पण मालकांच्या धडाडीमुळे लक्ष्मी घरी पाणी भरायला लागली. मालूताईंचं स्थळ आलं. 12वीपर्यंत शिकलेल्या मालूताई सुस्वरूप, मनमिळाऊ आणि कामसू होत्या. घरी आर्थिक समृद्धी असली तरी त्या स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी बेकरी टाकली. स्वतः सुगरण होत्याच. त्यांनी वेगवेगळे पदार्थ बेकरीत विकायला ठेवले.
या घराला एक खंत होती, लग्नाला 10 वर्ष झाली तरी घरात पाळणा हलला नव्हता. पुण्या मुंबईपर्यंतचे डॉक्टर झाले, नवस सायास झाले, साधूबाबा झाले, पण कोणत्याच प्रयत्नांना यश नाही आलं. दोघांनीही निर्णय घेतला मूल दत्तक घेण्याचा. भालचंद्र बर्वे हा त्यांचा जीवाभावाचा मित्र. त्याला 2 मुलं होतीच. तिसऱ्यांदा त्याची बायको गर्भारशी होती. ते दोघे स्वतः मालकांकडे आले. आम्हाला मुलगी होऊ अथवा मुलगा, ते बाळ आम्ही तुम्हालाच देऊ, दोघांनीही शब्द दिला. मालुताईंच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. बर्वे पतीपत्नींनी शब्द पाळला. मुलगा झालेला असतानाही त्यांनी त्या बाळाला मालुताईंकडे दिलं. या उदास घरात त्या चिमुकल्याच्या येण्यानं प्रसन्नता आली. मालुताई आणि मालकांचे चेहरे फुलले. दिवसागणिक वाढणारा तो हाडामासाचा गोळा त्यांच्या पोटचा नसला तरी त्यांच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग बनला होता. पोटच्या मुलाचं माणसं करत नाहीत एवढं कोडकौतुक त्यांनी या दत्तक मुलाचं केलं. अजय त्या घरातलाच एक झाला. नियतीच्या मनात काही आवर होतं. अजयला दत्तक घेतल्यानंतर 5 वर्षांनी मालुताईंना दिवस गेले. मूल होत नाही म्हणून 10 वर्ष त्यांनी मोठ्या कष्टात काढली होती. अजयच्या रूपानं परमेश्वरानं झोळी भरली. स्वतःचं नसलं तरी आपल्यासाठी हे मूल जन्माला आलंय असं त्यांना वाटत होतं. आता तर त्यांना स्वर्ग ठेंगणा वाटत होता. मातृत्व माझ्या वाट्याला आलं. आपल्या हाडामांसाचा गोळा आपल्या पोटी जन्म घेतोय या भावनेनं त्या फुलारून आल्या होत्या. दोघांनीही ठरवलं काहीही होवो, मुलगा अथवा मुलगी, परमेश्वरानं दिलेला प्रसाद आनंदाने स्वीकारायचा. हा दत्तक हा पोटचा असा भेद करायचा नाही. दोघांनाही पोटच्या मुलाप्रमाणे वाढवायचं. मालुताईंना मुलगाच झाला. वयात 5 वर्षाचं अंतर असलेले अजय आणि अमेय त्या घरात आनंदात वाढू लागले. घरात कशाचीच ददात नव्हती. दोन्हीही मुलं दिसायला छान, सख्ख्या भावांसारखी दिसायची. अजय अभ्यासात बेताचा, अमेय खूप हुशार. दिवाळीत सुट्टीला उस्मानाबादच्या मामांकडे गेल्यानंतर आजी अमेयला तिच्या हाताने घास भरवते, स्वतःच्या पदरानं त्याचं तोंड पुसते, त्याला जवळ घेऊन झोपते, हे अजयने बघितलं. त्याच्या बालमनाला या गोष्टी खटकायच्या. तो मालुताईंना येऊन विचारायचा, आजी माझे लाड का नाही करत, अमेयचेच का करते? मालुताईंनी समजावलं, अरे तो लहान आहे, त्याला समजत नाही. जे लहान असतात त्यांचे लाड केले जातात. तू मोठा आहेस, समजूतदार आहेस, दादा आहेस ना त्याचा, मोठ्यांचे कोणी लाड करतं का? आईनी समजावलं तरी त्याचं बालमन मानायला तयार नसायचं. घरात नसली तरी बाहेर नातेवाईकात आपल्याला वेगळी वागणूक मिळतीये हे अजयला जाणवत होतं. त्या दिवशी तो बाहेरून खेळून आला तेव्हा खूप अस्वस्थ होता. एकटाच व्हरांड्यात उभा राहून खाली पाहत होता. मालक दुकानातून आले. जेवायच्या वेळेला 2-3 हाका मारूनही तो आला नाही. अरे जेवायचं नाही आहे का तुला? मालुताईंनी विचारलं. नाही, मला अजिबात इच्छा नाही आहे. अरे पण का? शाळेतून आल्यापासून तू काही खाल्लेलं नाही आहेस. रात्री उपाशी झोपणार आहेस का? हो. असं नसतं रे. पाहिजे तर मी तुला हवं ते करून देते. नको, घाल तुझ्या लाडक्या मुलाला जेवायला. त्याचं हे वाक्य ऐकताच मालुताई हाबकल्या. काय बोलतोयस रे तू हे? त्यांचा आवाज चढला. ओरड, अजून ओरड माझ्यावर. चांगलं मार मला मरेस्तोवर. अजय तावातावानी बोलत होता. मालक आणि मालुताई सुन्न होऊन ऐकत होते. झोपू दे त्याला उपाशी. भूक लागली की येईल जेवायला, मालक म्हणाले. अजय पाय आपटत निघून गेला. तो जेवलाच नाही. रात्री झोपताना मालुताई त्याच्या खोलीत गेल्या. त्याला जवळ घेत म्हणाल्या, मोठा आहेस ना रे तू, असं वेड्यासारखं नाही वागायचं. चल जेवायला. त्यांचे डोळे भरून आले. अजयच्याही डोळ्यात पाणी होतं. आई, आई, दत्तक मुलगा म्हणजे काय ग? त्याच्या या प्रश्नावर मालुताईंची घालमेल वाढली. खोलीत आलेले मालकही हा प्रश्न ऐकून अस्वस्थ झाले होते.
कशाला हवंय रे तुला फालतू प्रश्नाचं उत्तर? कोणी भरवलं तुझ्या डोक्यात हे? मालूताईंनी रडत रडत त्याला विचारलं. आळीतली सगळी मुलं मला दत्तक म्हणून चिडवतात. म्हणतात तू सख्खा मुलगा नाहीस, अमेय सख्खा मुलगा आहे, म्हणून तुझे आई बाबा त्याचे जास्त लाड करतात. खोटं आहे रे, खोटं आहे हे सगळं. आम्ही असा भेद कधीच करत नाही रे. त्याला छातीशी कवटाळत रडत त्या बोलत होत्या. त्या रात्री मालक आणि मालूताईंना झोपच आली नाही. दत्तक मुलगा म्हणजे काय, हा अजाणत्या अजयचा प्रश्न त्यांना सतावत होता. या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी पंचाईत, नाही दिलं तरी पंचाईत. दत्तक मुलगा हे खूळ अजयच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हतं. अजय आणि आमेयमधली दरी वाढत होती. छोटा आमेय लहानपणापासून त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत होता. निराशेच्या गर्तेत ढकलल्या गेलेल्या अजयचं शिक्षणात लक्षच नव्हतं. तो एकटा राहायचा, कोणाशी बोलायचा नाही. स्वतःच्या खोलीचा दरवाजा बंद करून तासनतास नुसता बसून राहायचा. त्याची अभ्यासातली प्रगती यथातथाच होती. ती दरी कमी करण्याचा प्रयत्न मालक आणि मालूताई करत होते, पण काहीच उपयोग होत नव्हता. दत्तक मुलगा नावाचा घाव त्याच्या अंतःकरणात खोलवर रुतून बसला होता. अमेयला यश मिळालं, त्यांनी स्पर्धा जिंकल्या, पारितोषिकं मिळवली की त्याला वाटायचं खूप कौतुक व्हावं, त्याचं सेलिब्रेशन व्हावं. पण अजयला त्याचा त्रास होऊ नये म्हणून मालक आणि मालूताई शांत असायचे. त्यांनाही वाटायचं पोटच्या मुलाचं कोडकौतुक करावं, पण धाडस व्हायचं नाही. घरातलं वातावरण बिघडू नये याची काळजी ते घ्यायचे. हा दत्तक, हा पोटचा, हा भेद त्यांच्या लेखी नव्हता. पण या प्रकारात आमेयही त्यांच्यापासून दूर गेला. एकदा त्यांनी विचारलं, तुम्हाला माझ्या कुठल्याच गोष्टीचं कौतुकच वाटत नाही का? अरे वाटतं की, का नाही वाटणार? साफ खोटं बोलताय. तुम्हाला माझ्या कुठल्याही गोष्टीचं कौतुक वाटत नाही. वाटलं तरी तुम्ही ते व्यक्त करत नाही, कारण तुम्हाला अजयचं मन जपायचं असतं. तुमचा थोरला दत्तक घेतलेला मुलगा आहे ना तो. मोठेपण मिळवण्यासाठी तुम्ही त्याचंच कौतुक करत राहणार का? या पायी तुम्ही पोटचा पोरगा गमावून बसाल. मालूताईंनी आणि मालकांनी दोघांनीही परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. वाढत्या वयानं दत्तक मुलगा या शब्दाचा अर्थ अजयला समजावून सांगितला होता. या दत्तक मुलापायी आपण रक्ताचे असून नाकारले जातोय या भावनेनं आमेयच्या मनात आढी निर्माण केली होती. 2 मुलं, दोघांची तोंड 2 दिशांना. इकडे आड तिकडे विहीर अशी मालूताई आणि मालकांची अवस्था होती. वय वाढत गेलं तसं घरातलं वातावरण अधिक तंग, शांत होत गेलं. मालकांच्या मनात विचार यायचा, निपुत्रिक असतानाही दोघंच होतो, आता 2 मुलं असूनही दोघंच. किती एकटे पडलोत. तिढा वाढतच चाललाय. त्यापेक्षा निपुत्रिक का नाही राहिलो आपण? मालूताई त्यांची समजूत काढायच्या, पण त्या तर आतून जास्त खचल्या होत्या. घटनाही अशा घडत गेल्या की दरी वाढतच गेली. अमेय 10वीला बोर्डात पहिला, अजय नापास. अजयला डोनेशन भरून इंजिनिअरिंगला घातला. फर्स्ट इयरमध्ये त्यांनी 4 वर्ष घालवली. डिप्रेशनमध्ये येऊन हॉस्टेलवर आत्महत्येचाही प्रयत्न केला. अमेयने जे काही मिळवलं ते स्वकर्तृत्वावर. आपण कितीही मोठे झालो, कर्तृत्ववान झालो, तरी आईबापाला आपलं कौतुक नाही, त्यांचा जीव अजयपाशी. ही आढी त्याच्या मनात निर्माण झाली आणि घट्ट होत गेली. तो IITमध्ये शिकत होता. मुलं सुटीला घरी जायची. हा प्रोजेक्ट, सेमिनारची कारणं सांगून हॉस्टेलवरच राहायचा. सणावाराला सुट्टी असेल तर उपचार म्हणून यायचा. पोटचे असूनही आपण नाकारले जातोय या भावनेनं तो दूरच जात राहिला. दोघेही कधी एकत्र जेवायला बसले नाहीत, बोलले नाहीत.
दोघेही एकमेकांचे वैरी असले तरी दोघांना जोडणारा एक समान धागा आईवडिलांचा द्वेष आणि राग. काय घोडं मारलं या मुलांचं आपण. आईबाप म्हणून सगळी कर्तव्य पार पाडली. यांच्यात दरी पडू नये म्हणून सगळे प्रयत्न केले. काय हातात पडलं? शून्य. किती पटापट घडत गेलं सगळं. असं उसवत गेलं की टाके घालताच आले नाहीत. या दोघांच्या भांडणात मालू गेली. अजून 10-15 वर्ष तरी निश्चित जगली असती. दत्तक मुलानंतर स्वतःचं मूल देऊन किती क्रूर थट्टा केली नियतीने आपली. निपुत्रिक असताना एकच दुःख होतं, आपलं कोणी नाही याचं. आपली असणारी माणसं आपली नसणं हे दुःख जास्त वाईट, आणि तेच परमेश्वराने दिलं. 25-30 वर्षांच्या या पोरांनी मारामाऱ्या केल्या, भांडणं केली, एकमेकांचे गळे सुद्धा दाबले. मागच्या जन्मीचं यांचं काहीतरी वैर असलं पाहिजे. सूड घेण्यासाठी या घरात एकत्र आलेत. अमेय या घरापासनं तुटतच गेला, लांब गेला. त्याचं सगळं चांगलं आहे, पण मनात आढी आहे. बाप जिवंत आहे का हे तपासण्यासाठी तो फोन करतो उपचार म्हणून. त्याला आतून काही वाटत नाही. त्याला तरी आपण कुठे समजून घेतलं. पोटचा असून न्याय दिला नाही, कारण दोघांनाही सांभाळायचं होतं. बर्व्यांनी ज्या विश्वासानं पोटचा गोळा माझ्या स्वाधीन केला, त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नव्हता. त्या नादात आपण हातचंही गमावलं आणि दुसऱ्यांनी दिलेलंही गमावलं. आईबाप म्हणून किती करंटे ठरलं आपण. आज 2 कोटींची प्रॉपर्टी आहे, 100 एकर जमीन आहे, सराफी दुकान आहे. आयुष्यात पैसे खूप कमवले, पण प्रयत्न करूनही घर सांभाळता आलं नाही. अजय नैराश्याच्या नशेत असतो. कधी हिंस्त्र होईल सांगता येत नाही. सगळे प्रयत्न झाले. डॉक्टर म्हणतात त्याच्याशी बोला. काय बोलणार? मालुनी आणि मी किती स्वप्न पाहिली होती. 2 मुलं आहेत, घरात 2 सुना येतील, अंगाखांद्यांवर नातवंड खेळतील. पण ती स्वप्नच राहिली. लग्नाची वय उलटून गेली तरी यांची लग्न नाहीत. नातवंडांचा प्रश्नच नाही. अमेयचा तर लग्नसंस्थेवर विश्वासच नाही. किती साधी स्वप्न होती आपली, पण ती देखील पूर्ण झाली नाहीत. आयुष्यभर सचोटीनं वागून काय मिळवलं आपण? यांच्या त्रासानं माझी मालू गेली. मी तिला आयुष्यात काहीही कमी पडू दिलं नाही, पण पोरांमुळे ती खचतच गेली. असलं मरण कोणाच्याच वाट्याला येऊ नये. दुपारीच घरात हार्ट अटॅकनं गेली. अजय दवाखान्यात, अमेय सिंगापूरला, मी दुकानात. मी संध्याकाळी घरी आल्यानंतर पाहिलं तेव्हा समजलं गेली म्हणून. वाईटातून चांगलं घडतं असं म्हणतात, पण माझ्या बाबतीत तेही घडलं नाही. आईच्या जाण्यामुळे तरी ते एकत्र येतील असं वाटलं होतं, पण घडी आणखीनच विस्कटत गेली. काय काय प्रसंग आले आयुष्यात. या पोरांनी स्मशानात देखील भांडणं करायची ठेवली नाहीत. आईच्या चितेला अग्नी देण्याचा मान ज्येष्ठाचा. तेवढ्यासाठी अजयला मेंटल हॉस्पिटलमधनं आणलं होतं. तो पुढे जाणार तेवढ्यात मामा म्हणाले, दत्तक ज्येष्ठ मुलापेक्षाही रक्ताच्या नात्याच्या मुलाचा अधिकार आहे क्रियाकर्म करण्याचा. अजय तणतणच स्मशानातून निघून गेला. 2 दिवस गायब होता. 4 माणसं लावून शोधून आणला आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केला. घरी आल्यावर आम्ही चिडला. कुणी सांगितले हो नसते उद्योग? कशाला आणला होता त्याला दवाखान्यातून? अशा प्रसंगातही तुम्हाला दत्तक मुलगाच आठवतो? तुम्ही गेल्यावर कळवूच नका मला, घ्या त्याच्याकडून क्रियाकर्म करून. माझी बायको गेल्याचं दुःख कोणालाच नव्हतं.
माझं सांत्वन कोणीच केलं नाही. मालू मालू अगं तू अशी का गेलीस ग? मालक रडत होते. व्हरांड्यातच त्या अंधाऱ्या अवकाशात त्यांच्या आयुष्यातले असे अनेक अंधारलेले क्षण त्यांना आठवत होते. दारूचे 2 पेग पोटात गेले की तळाशी साचलेलं दुःख असं वर उचंबळून यायचं. आयुष्यातले हे दुःखद प्रसंग संध्याकाळ होण्याची वाट पाहायचे आणि संध्याकाळी पेग घ्यायला बसलं की येऊन थैथयाट करायचे, जुन्या खपल्या काढायचे. गेले 2-4 वर्षात हे नित्याचं झालं होतं. पावलांचा आवाज आला तसे ते भानावर आले. मालक अहो हे काय करताय? किती घेणार आहात? तब्येतीला चांगलं नाही हे. पद्मा म्हणाली. आता तब्येतीची काळजी नाही करायची. लवकर मरण यावं म्हणून पीत राहायचंय. काय बोलताय हे? काय उरलंय ग माझ्या आयुष्यात? संसाराचा विस्कुट झाला आहे. ज्यांची कधीही उत्तरं मिळणार नाहीत असे प्रश्न म्हातारपणी सोडवत बसलोय. ते सोडून द्या. मी 2 ताटं वाढून आणली आहेत. तुम्ही घ्या जेवून. अजय भाऊजीही येतील. मालकांचा हात धरून तिने त्यांना डायनिंग टेबलाजवळ आणून बसवलं. त्यांच्या डोळ्यात येणारा आसवांचा पाऊस ती रोज पाहत होती. अजय, येणार आहेस का जेवायला? मालकांनी हाक मारली. मला कशाला बोलवताय? मी नसतो बसत तुमच्याबरोबर जेवायला. अजयचं उत्तर ऐकून पद्माने मालकांना डोळ्यांनी शांत राहायला सांगितलं. कसे बसे 2 घास पोटात ढकलून ते त्यांच्या खोलीत आले. झोपेच्या 2 गोळ्या घेतल्या. झोप येतच नव्हती. निस्तेज नजरेनं छताकडं बघत पडून राहिले. गुंगीत असतानाच त्यांना छाती जड वाटू लागली. जीवाच्या आकांतानं ते ओरडले. त्यांचा आवाज ऐकून पद्मा आणि सौरभ पळत पळत वर आले. अजय त्यांच्या अंगावर बसून गळा दाबत ओरडत होता. का का घेतलं तुम्ही मला दत्तक? का तोडलत मला माझ्या आई वडिलांपासनं? का केलीत माझ्या आयुष्याची राख रांगोळी? पद्मा आणि सौरभने त्याला बाजूला ओढलं तसा तो भानावर आला. मालकांना दरदरून घाम सुटला होता. सौरभनी फोन केल्यानंतर 5च मिनिटात ॲम्ब्युलन्स आली. 4 माणसं अजयला ओढत घेऊन गेली. तो जोरजोरात ओरडत होता. मालक मालक तुम्ही शांत राहा मालक. पद्मा म्हणाली. शांतच राहणार आहे. मगाशी उगाचच ओरडलो बघ. त्यांनी माझा जीव घेईपर्यंत शांत राहिलो असतो ना तर निदान माझ्यापुरते माझे प्रश्न सुटले असते. मालुताईंच्या फोटोकडे पाहत त्यांनी आवंढा गिळला. व्हरांड्यातल्या गडद झालेल्या अंधाराकडे ते पाहत राहिले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक मिलिंद जोशी लिखित कथा दत्तकपुत्र. ही कथा 2011च्या साहित्य शिवारमध्ये पूर्वप्रकाशित झालेली आहे. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला आवडली असेल कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.